नमस्कार, मी सरिता कौशिक। आजचा 0 आवर मन सुन्न करणारा, समाज म्हणून विचार करायला लावणारा, आपण नक्की कुठल्या दिशेने जातोय याचे उत्तर न देऊ शकणारा, फाशी 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 हा आक्रोश थोड्या थोड्या वेळानं दिवसभर कानावर पडत होता। घटना आहेच इतकी विदारक, तिचा निषेध म्हणून 0 आवरच्या तिन्ही स्क्रीन आज आम्ही आत्ता बंद ठेवल्या आहेत। 0 आवरच्या स्क्रीनचा हा ब्लॅकआउट म्हणजेच बदलापूरच्या 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध। त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठीची आमची आणि तुमची, जे आज बदलापुरात नव्हते त्यांची ही हाक आहे। बदलापूरमधील कुळगाव, जिथून राज्याचा गाडा हाकला जातो, त्या मंत्रालयापासून फक्त 65 किलोमीटर अंतरावरचं गाव। गावातल्या सर्वात जुन्या आणि मोठा वारसा असलेल्या शाळेत एका कंत्राटी सफाई कामगाराची निवड होते। 24 वर्षांचा अक्षय शिंदे, आणि त्याला शाळेतील अगदी चिमुरड्या मुला मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात येते। त्याच नराधमानं 2 चिमुरड्या मुलींना आपल्या वासनेचा बळी बनवलं। प्रकरणात पुढे काय झालं, पोलिसांनी, प्रशासनानं, राजकीय नेत्यांनी काय काय केलं हे सांगणार आहेच। मात्र आज 8 तासांपेक्षा जास्त वेळ बदलापूर रेल्वे स्थानक बंद होतं। ते मेगा ब्लॉकमुळे नाही, तर बदलापूरच्या स्थानिकांनी बंद पाडलं होतं। दोन्ही चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, इथेच द्या, आमच्या समोर द्या, ही मागणी करत लहान मोठे, महिला, तरुण तरुणी, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती इथं जमला होता। प्रचंड घोषणाबाजी, तिकडे स्थानिकांचा रोष, तर इकडे पेटलेलं राजकारण। लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना आणा असं म्हणत विरोधक आक्रमक झाले, तर फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरणाची सुनावणी करून निकाल लावून आरोपीला सर्वात कठोर शिक्षा करू असा विश्वास सत्ताधाऱ्यांनी दिला। SITची स्थापना केली। राष्ट्रीय बाल हक्क आयोगानंही दखल घेत एक पथक मुंबईला पाठवलंय। शाळेनं मुख्याध्यापिकेवर कारवाई केली, तर पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांवर। बदलापूर स्थानकात जमलेल्या पालकांच्या मागण्या काय होत्या, सर्वात आधी त्या पाहूयात। मुलगी जगवा कशासाठी? रेप करायसाठी मुलगी वाचवा का? आरोपीला फक्त फाशी हवी है। तो आरोपी है, उनको हमारे हवाले कर दो, हम लोग देख लेंगे उसके साथ क्या करना है। बस ती पण त्याला भर चौकात आणून सर्वांसमोर त्याला फाशी देण्यात यावी। जिथे गुन्हा घडला तिथे त्याला फाशी दिली पाहिजे। आम्ही आरोपीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ। आरोपी हातात द्या। तुम्ही वोट मागायला येतात तर आमच्या मागण्या का पूर्ण होत? जर तुमची इतकीच न्यायव्यवस्था जर सक्षम आहे बायकांवरती होणार बलात्कारांवर, तर तो अजून बायका बलात्कार थांबल्या का नाही यात मला आपलं उत्तर पाहिजे। आम्हाला नको लाडकी बहीण योजना, सुरक्षा योजना ना। महाराष्ट्र दिल्ली झोपली आहे का? आम्हाला फाशी नको, आमच्या समोर तो जायला पाहिजे। आम्ही आमचे मुलं टीचरच्या भरोशावर, गाडीच्या भरोशावर मुलं पाठवतो। उद्या कोणासोबतही काही होऊ शकतं, पण आम्हाला न्याय हवाय। लीडर्स कुठे गेले, प्रतिनिधी कुठे गेले? आपण एवढं वोट देतो ना, आज मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारी दहीहंडीला बघा, सगळे बॅनर लागतील, सगळे सेलिब्रिटी बोलावतील। आज कुठे आहेत ती लोक? बदलापूरच्या शाळेमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात बदलापूरकरांमध्ये प्रचंड संताप आहे। केवळ बदलापूरच नव्हे, तर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यात या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय, आणि या रोषाला, संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी तुमची मागणी सरकारपुढे मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या ब्लॅकआउट केलेल्या स्क्रीनवर। आजचा आपला प्रश्न, बदलापूर प्रकरणात फडणवीसांकडून SIT स्थापनेची घोषणा, 4 वर्षांच्या 2 चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा मिळेल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? आता बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं होतं ते सांगते।
हा सगळा भयंकर प्रकार 12 आणि 13 ऑगस्टला शाळेतच घडला. 4 वर्षांच्या या 2 चिमुरड्यांसोबत जे झालं ते ऐकताना वाचताना वेदनादायी आहे. पण या प्रकाराची इंटेन्सिटी, याची तीव्रता तुम्हाला कळावी म्हणून मी हे सांगण्याचं धाडस करते. पहिल्या चिमुरडीला आपण अभया म्हणूयात. अभया फक्त 4 वर्षांची. आई वडील मुंबईत दुसरीकडे नोकरीला असतात आणि अभया आपल्या आजी आजोबांकडे बदलापूरला राहते. 14 ऑगस्टला ती घरी आली, पण त्रासात होती. शाळेत लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी ज्या अक्षय शिंदेवर होती त्यानं अभयावर याच बहाण्यानं लैंगिक अत्याचार केला होता. अभयानं आजोबांना शाळेतून घरी आल्यावर त्रास होतोय हे सांगितलं आणि आजोबांनी तिच्याकडून पूर्ण कहाणी ऐकल्यावर हादरलेच. तेवढंच नाही तर असाच त्रास होत असल्याचं आणखी एका चिमुरडीनं सांगितलं. आजोबांनी अभयाच्या आईला बोलावलं. त्यांनी दुसऱ्या चिमुरडीच्या पालकांशीही संपर्क साधला. तेव्हा कळले की ती सुद्धा शाळेत जाण्यास नकार देत होती. एका खासगी डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी केली असता बदलापूरच्या या दोन्ही अभयांवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मोठ्या धक्क्यातून कसंबसं सावरत दोन्ही पालकांनी पोलीस तक्रार करायचा निर्णय घेतला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. पण तक्रार पटकन घेतील, संवेदनशीलता दाखवतील तर ते पोलीस कुठले? इथं त्यांना ताटकळत बसावे लागले. अखेर संगीता चेंदवणकर सारखे स्थानिक मनसे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांच्या मदतीनं आणि जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला. आता तक्रार पटकन का नोंदवून घेतली नाही ही विचारणा झाल्यावर सर्व घटना तपासून बघत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या तपासात शाळेतील CCTV बंद असल्याचंही लक्षात आलं. त्यानंतर शासकीय रुग्णालयात मुलींची मेडिकल तपासणी केली. काहीच वेळात आरोपीला अटक झाली. 24 वर्षांचा आरोपी अक्षय शिंदे याची 1 ऑगस्टला म्हणजे 10-15 दिवसांपूर्वीच कंत्राटी सफाई कामगार म्हणून खासगी कंपनीकडून नेमणूक करण्यात आली होती. आजच्या काळात जिथे लहान मुलांची लैंगिक सुरक्षा हा ऐरणीचा प्रश्न आहे, तिथे धक्कादायक बाब म्हणजे शाळेनं चिमुरड्या मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी या नुकत्याच लागलेल्या 24 वर्षीय तरुणाला दिली. आता याला भाबडेपण म्हणायचं की बिंडोकपणा की बेजबाबदार वागणूक? ज्या आदर्श शाळेत हा प्रकार घडला ती बदलापूर परिसरातील नामवंत शाळा. 64 वर्ष शिक्षण क्षेत्रात उत्तम काम. 1200 पेक्षा जास्त गुणी विद्यार्थी तिथे शिकतात. परिसरातील लोकप्रतिनिधींपासून ते डॉक्टर, उद्योजकांपर्यंत अनेक ख्यातनाम व्यक्ती या शाळेत शिकल्या आहेत. अशा शाळेत असा भयंकर प्रकार घडला ज्यानं महाराष्ट्रच नाही तर देश हादरून गेला आहे. आणि त्याचा सर्वात मोठा उद्रेक आज बदलापूर स्थानकात झाला. आरोपीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. आरोपी हातात द्या. आरोपीला फक्त फाशी हवी आहे. 1-2 तास नाही, तब्बल 8 तासांपेक्षा जास्त काळ बदलापूर स्थानकात फक्त फाशी 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 अशाच घोषणा होत्या. ज्याची सुरुवात झाली ती बदलापूर बंदपासून. मात्र आक्रमक आंदोलनाची सुरुवात झाली ती त्याच शाळेपासून जिथं हा प्रकार घडला होता. सकाळी शाळेसमोर आंदोलन सुरू झालं. काही तासातच गेट तोडण्याचा प्रयत्न करत आक्रमक आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. तिकडे बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांनी रेल रोको सुरू केला. कल्याण, कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या. दुपारी 12:30 नंतर पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला, पण
संतप्त आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. दुपारी 1 वाजता आंदोलक पुन्हा रेल्वे ट्रॅकवर आले. पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला. मात्र आरोपीला तात्काळ फाशी द्यावी या घोषणा करत आंदोलकांनी ट्रॅकचा ताबा सोडण्यास नकार दिला. दुपारनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी फलाटावर जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पण अखेरीस संध्याकाळी 5:50 पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आणि लाठीचार्ज करत रुळावर सकाळी 11 वाजेपासून ठिय्या देणाऱ्या आंदोलकांना हुसकावून लावलं. स्टेशनमधून बाहेर आलेल्या आंदोलकांनी मग आपला राग रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या बस आणि काही गाड्यांवर दगडफेक करत काढला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकडही केली. दरम्यान या कारवाईनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. नाही, आंदोलन थांबवणं आवश्यक होतं, कारण लाखो लोक ये-जा करतायत. त्याची जी गैरसोय होते की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि आरोपीला इथे आणून इथेच फाशी द्या हे कधी शक्य नव्हतं. आणि म्हणून 12 तास झाले, 10 तास झाले हे आंदोलन रेल्वे पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी अगदी म्हणजे लाठीचार्ज म्हणताच येणार नाही. खूप विनंती केली मी, 1 तास सगळ्याची विनंती केल्या या ठिकाणी, सगळ्यांना विनंती करून बघितल्या, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. आणि काही जण तर मुद्दाम पोस्टर बॅनर घेऊन माझी लाडकी बहीण, म्हणजे इथे सुद्धा राजकारण. बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर झालेले अत्याचार, पालकांच्या संतापाचा उद्रेक, रस्त्यावर रेल्वे ट्रॅकवर हजारोंच्या संख्येनं उतरलेले नागरिक, दगडफेक, फाशीची मागणी, सतत घडणाऱ्या घटना यासह अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी राज्य महिला आयोग सदस्या डॉक्टर आशा मिरगे आणि बदलापूर प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनसे शहर अध्यक्षा संगीता चेंडवलकर. संगीताजी, आशाताई आणि रुपालीताई, आपल्या तिघांचंही 0 आवरमध्ये स्वागत आहे. एक विनंती मी आपल्या तिघींनाही करते. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पक्षांशी सुद्धा निगडीत आहात. मात्र आज आपण इथे चर्चेला जे आले आहोत ते राजकीय चर्चा आम्हाला नकोय. आणि त्यामुळे हीच विनंती मी आपल्याला पण करेन की आजची चर्चा ही आपण राजकीय स्वरूपाची न करता खऱ्या अर्थानं त्या मुलींना आणि त्याचबरोबर अशा पद्धतीच्या घटना परत होऊ नये ह्यासाठी काही करू शकलो तर त्याबद्दल बोलूया. संगीताजी, मी सर्वात पहिले आपल्याकडे येते. आम्हाला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचंय की त्या दिवशी आपल्याला काय काय अडचण आली, आपल्यापर्यंत ही मंडळी पोहोचली आणि आपल्या प्रयत्नामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. काय नक्की अडचणी होत्या समोर? सर्वप्रथम मी आपल्याला सांगेन की 13 तारखेला संबंधित जी पीडित मुलगी होती ती पहिली माझ्याकडे आली. तिच्याबरोबर तो प्रसंग घडला, तिने घरी सांगितला. घरी प्रसंग सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी शाळेकडे विचारणा केली 14 तारखेला की माझ्या मुलीच्या बाबतीत असा काहीतरी प्रकार घडलेला आहे या शाळेमध्ये. शाळा प्रशासनाने सांगितलं की आमच्याकडे हा प्रकार घडलेला नाही. त्याच वेळेला त्या पालकांनी सरळ शाळा प्रशासनाला, म्हणजे त्या प्रिन्सिपल मॅडम ज्या होत्या त्यांना सांगितलं की मी माझ्या मुलीची मेडिकल करायला तयार आहे आणि मेडिकल रिपोर्ट जे येतील त्यानंतर मी तुम्हाला सोडणार नाही. तिची जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीच्या बाबतीत पण तो प्रकार घडला होता, कारण ती मैत्रीण गेले 8 दिवस त्या शाळेत जात नव्हती, शाळेत जाण्यासाठी घाबरत होती. शाळेच्या गेटकडे गेल्यानंतर ती आजोबांना सांगत होती मला या शाळेत जायचं नाहीये. आणि ज्या वेळेला त्या पहिल्या मुलीच्या पालकांनी त्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन केला की बाबा तुमची मुलगी शाळेत का जात नाहीये, तर त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आजारी आहे. आजारी आहे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलीची असा प्रकार माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेला आहे. मी मेडिकल चेकअप केलेला आहे, मेडिकल टेस्ट केलेला आहे. त्या टेस्टचे रिपोर्ट त्यांनी ज्या वेळेला आमच्याकडे आणले, आम्हाला दाखवले, त्यावेळेला त्या दोन्ही पॅरेंट्सची अवस्था इतकी भयानक होती की मी स्वतः ते रिपोर्ट बघितल्यानंतर मी हादरली की एका बदलापूर सारख्या नामांकित शहरामध्ये, सुसंस्कृत शहरामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जर असे प्रकार होत असतील तर ती किती निंदनीय गोष्ट. त्यामुळे मी त्या पालकांना सांगितलं की पालक मला बाबा मला तुम्ही एक लेखी द्या की बाबा असा प्रकार माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेला आहे आणि मला तुम्ही सहकार्य करा. बऱ्याच वेळा असं होतं
की पालक येतात आणि नंतर घाबरतात की आपल्या मुलाला नंतर भविष्यात पुढे काही त्रास शाळा देईल म्हणून. मी स्वतः त्यांना घेऊन बदलापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक ज्या आहे शीतळ मॅडम त्यांना भेटली. शीतळ मॅडम त्यावेळेला मला म्हणाल्या की मॅडम मला बाहेर जायचं. म्हणलं मॅडम तुम्हाला मी एक घटना सांगतो, जी घटना बदलापूर शहरात या एका शाळेमध्ये घडलेली आहे. ती घटना ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित थांबाल नाही थांबाल मला माहिती नाही, तर तुम्ही ती घटना ऐकावी असं मला वाटतं. मॅडमना मी घटना सांगितल्यानंतर त्या मॅडमनी माझ्याकडे 2 कॉन्स्टेबल दिले आणि त्या स्कूल मॅनेजमेंट बरोबर चर्चा करण्यासाठी जे पालक जायला रेडी झालेले त्यांच्याकडे जाण्यासाठी आम्ही तयार झालो आणि त्यांना ते जे 2 कॉन्स्टेबल आहेत त्यांनी आमच्याबरोबर दिले. त्या शाळेमध्ये गेल्यानंतर मॅनेजमेंटशी चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही बसलो होतो. पण ज्या वेळेला प्रिन्सिपल मॅडमनी मला सांगितलं की आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तर मी तिथेही हादरली की एवढी मोठी शाळा, नामांकित शाळा बदलापूर शहरामध्ये, तर सीसीटीव्ही कॅमेरे यांनी लावणं गरजेचं होतं. तर त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. कॅमेरे नाहीयेत म्हणून मी त्या मॅडमवरती आवाज चढवून बोलली. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही ह्या गोष्टीची जबाबदारी घेणार नसाल तर मॅडम तुम्ही बाजूला व्हा आणि तुम्ही मॅनेजमेंटला बोला. मॅनेजमेंट ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मॅडम कॅमेरे आहेत पण रेकॉर्डिंग होत नाही. म्हणजे ह्या गोष्टी परस्पर विरोधी आहेत की कॅमेरे आहेत. नक्कीच 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 नक्कीच. संगीताची तक्रार दाखल करायला किती वेळ गेला? मधला काळ किती गेला? जवळजवळ दुपारी 12:30 वाजता मला ते माझ्याकडे ते पालक आले होते. आम्ही बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये होतो. पण शाळेकडे विचारणा केल्यानंतर किंवा तो जो मधला वेळ होता त्यामध्ये जवळजवळ संध्याकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजता शेवटी वैतागून मी एसीपी साहेबांना फोन केला की साहेब असा प्रकार घडलेला असताना तुमचे निरीक्षक काहीच कारवाई करत नाहीये. त्यावेळेला एसीपी साहेबांनी त्या मॅडमना फोन केला आणि मला मॅडम म्हणायला लागले की मी एनसी करते. मला एनसी नकोय, मला गुन्हा दाखल करून हवाय, FIR दाखल करून हवाय, कारण पालक तयार होते. आणि तो जो कालावधी आहे तो जवळजवळ 12:30 ते रात्री 12:30 म्हणजे रात्री 12:30. म्हणजे ही घटना संगीतात ही घटना घडली ज्या दिवशी ही घटना घडली एका मुलीबरोबर तर 8-10 दिवस आधी घडली. अशातही मी आपल्याकडे येते. अशा पद्धतीच्या अनेक केसेस आपण ऍक्टिव्हिस्ट म्हणूनही पाहिल्या आहेत, डॉक्टर म्हणूनही पाहिल्या आहे, एक लीगल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणूनही पाहिल्या, महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही आपण पाहिल्या आहेत. काय सांगाल? एका मुलीवर अशी घटना 8 दिवस आधीच घडलेली होती. त्यानंतरचा हा कालावधी आपल्याला आत्ता संगीताजींना सांगितला. एकीबरोबर काही दिवस आधी घडले होते. एकंदरीत मेडिकल रिपोर्ट्स जे आहेत त्यावर ह्या कालावधीचा काही परिणाम होऊ शकतो का? कारण येणाऱ्या काळात केस कोर्टात स्टँड होणार असेल तर हे मेडिकल रिपोर्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर सरिताजी. प्रथमतः मी तुमचा 0 ओव्हर मध्ये तुम्ही हा प्रश्न चर्चा करताय म्हणून तुमचं आणि संगीताजीचं तुम्हाला थँक्यू म्हणते, तुमचं अभिनंदन करते की अशा पद्धतीने तुम्ही पुढे आला. आता तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर की अशा पद्धतीनं जर डिले केला तर त्या नियोनी मार्गामध्ये जे काय DNA रिपोर्ट, जे काय प्रूफ, ऑथेंटिक प्रूफ अबाउट दॅट अक्यूज, त्या आरोपी बद्दल जो ऑथेंटिक प्रूफ होतो तो व्हॅनिश होतो. कारण प्रत्येक वेळी जेव्हा मुलगी बाथरूमला जाते आणि ते जागा धुतल्या जाते तर तेव्हा ते सगळं सिमेंट म्हणजे सगळा तो मटेरियल ज्याच्यामध्ये प्रूफ असतं DNAचं ते निघून जातं. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, आता जी दिदी संगीता सांगत होती आपल्याला, हा जो डिले असतो हा डिले मुळात त्याच्यासाठीच करण्यात येतो की ते प्रूफ जास्तीत जास्त 12 तासात किमान आपण 3 वेळा बाथरूमला जाणार. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे ते आरोपीला अटकवण्यासाठीचे पुरावे नष्ट करण्यासाठी, नलिफाय होण्यासाठीच कदाचित हा वेळ दिला जातो का अशी शंका मला वारंवार येते. विषय क्रमांक 2. विषय क्रमांक 3 की तक्रार का घेतल्या गेली नाही याचा जर आपण शोध केला, राजकारण नक्की करू नये, मला तुमचं म्हणणं बिलकुल पटतं, परंतु तक्रार का केल्या गेली नाही याचं आफ्टर थॉट्स मध्ये, आफ्टर इन्व्हेस्टिगेशन मध्ये जेव्हा जेव्हा मी अशा केसेस मध्ये पाहते, कुठल्या तरी, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, पण कुठल्या तरी बड्या झुंडाचं ते लेकरू असतं असं मला पाहण्यात आलेलं आहे. आणि असं बऱ्याच वेळा पाहण्यात आलेलं आहे. एकदा उस्मानाबादची केस लातूरला पाठवली गेली. आणि का म्हणून तर लातूरला तो जो अक्यूज होता त्याची सख्खी मामी गायनेकॉलॉजीची HOD होती. पण थँक्स टू गॉड
लातूरला माझ्या ओळखीचे एक जी श्रीकांत म्हणून कलेक्टर होते आणि मला डाऊट आला की उस्मानाबादला असं काय नाहीये जे लातूरला आहे. आणि त्यांना मी चौकशी केली तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या मुलीची योनी मार्गाची तपासणीच केली नाही, कारण ती 9 वर्षाची होती आणि तिला त्या ज्या 3 पोरांनी केलेल्या बलात्कारामुळे तिचं जे मागचं सगळं योनी मार्गाचा पाठीभाग जो असतो, आम्ही व्हॉल्ट म्हणतो त्याला, वजानेल व्हॉल्ट, तो फाटला होता. तिला मरायसाठी सोडून दिलं होतं. नंतर या कलेक्टर महोदयांच्या म्हणजे माझ्या म्हणण्यावरून, कलेक्टर महोदयांच्या विनंतीवरून SP उस्मानाबाद आणि SP लातूर यांनी प्रयत्न केल्यामुळे ती 3 पोरं पकडल्या गेली. नक्कीच आशाताई, आपण जे म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे की अशा पद्धतीचा डिले जो आहे त्यामुळे केसवर परिणाम होऊ शकतो. रुपालीताई, खरं तर आजच्या संपूर्ण परिस्थितीत आपली भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. महिला आयोग म्हणून आपण या संपूर्ण प्रकरणाकडे कसं बघता, काय याच्यामध्ये आपण पावलं उचलणार आहात, काय निर्देश दिले आहेत? बदलापूरची घटना ही अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे. याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाला ज्यावेळेस ही बातमी समजली त्यावेळेस राज्य महिला आयोगाने तातडीने यामध्ये सुमोटो दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि संबंधित पीडितेची आई ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या पण त्याच्यासाठी विलंब केला गेला तर संबंधित पोलिसांवरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी SIT गठीत करत पारदर्शकपणे हा तपास व्हावा आणि फास्ट ट्रॅक मध्ये व्हावा यासाठी सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांनी देखील सांगितलं आहे की 10 दिवसामध्ये चार्जशीट दाखल केली जाईल. म्हणजे सर्वात कमी कालावधीमध्ये हा निकाल कोर्टात समोर येणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे कोणत्याही घटनेला त्वरित न्याय दिला तर तो न्याय दिल्यासारखा होतो, अन्यथा विलंब झाला तर ती अन्यायासारखी घटना घडतात. म्हणून मला असं वाटतं की प्रशासनाने उत्तमरित्या तातडीने दखल घेतलेली आहे. पण कोणतीही घटना घडून गेल्यानंतर त्यामध्ये आपण चर्चा करण्यापेक्षा घटना घडूच नाही यासाठी आयोग म्हणून आम्ही काम करत असतो. अनेक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक पालक संघटना असतील, बीट मार्शल, दामिनी पथक यांच्या माध्यमातून भूमिका निभावणं आणि खऱ्या अर्थानं काम करत असताना या सगळ्यांमध्ये एक अवेअरनेस निर्माण करणं, पालक म्हणून सुद्धा काही पालकांची जबाबदारी जरूर आहे. शासन प्रशासन त्यांचं काम करेलच, पण सतर्क राहणं आणि या सगळ्यांमध्ये आपला एक अवेअरनेस निर्माण करणं ही फार महत्वाची जबाबदारी आहे. रुपाली, या शाळेमध्ये CCTV फुटेज नव्हतं हे सुद्धा अत्यंत शॉकिंग खरं तर आत्ताच आपल्याला संगीताजींनी सांगितलं. दुसरी बाब जी लक्षात आली ती ही आहे की हा जो अक्षय शिंदे हा जो सफाई कर्मचारी आहे त्याला लहान मुलामुलींना वॉशरूम पर्यंत नेण्याचं काम त्याला देण्यात आलं होतं असंही सांगितलं जातं. तर हे असं कसं शक्य आहे की लहान मुलगी, मग त्या मुलीचं वय कितीही असलं तरी एखाद्या पुरुषाकडे हे काम देणं हे कितपत योग्य आहे? याबद्दल काही नियम आहेत का? आपण काही डायरेक्टिव्ह आता इश्यू करणार आहात का? याच्यामध्ये प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये CCTV कॅमेरे असलेच पाहिजेत. त्याचबरोबर शिक्षक पालक संघटना असल्या पाहिजेत. ही जशी नियमावली आहे यामध्ये CCTV कॅमेरे असून बंद होते या संस्था चालक असतील, संस्था समिती असेल यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. यामध्ये खरं तर कंत्राटदारांनी जे कर्मचारी संस्थेला पुरवलेले आहे त्याची पार्श्वभूमी कोणती आहे हे पाहणं संस्थेचं आणि तितकंच कंत्राटदारांचं काम होतं. पण खऱ्या असताना संस्थेने देखील मला वाटत नाही कोणती चाचपणी केली असेल. त्याच्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शिंदेलाच हे काम आणि ते शाळेसारखं म्हणजे जिथं ज्ञानदानाचं काम चालतं असं छत्रशाळेमध्ये अशा पद्धतीने क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या माणसाची नियुक्ती होणं ही सगळ्यात धक्कादायक बाब आहे. त्याच्यामुळे इथून पुढे प्रशासनाने देखील संस्था चालक असतील त्यांनी देखील आणि शिक्षण विभागाने देखील अशा पद्धतीने ज्या व्यक्तीची नेमणूक ह्या शाळा परिसरामध्ये कंत्राटदारांच्या माध्यमातून होईल त्यांची पार्श्वभूमी आणि रेकॉर्ड त्यानुसार त्यांची नियुक्ती केली जाईल. तशी शिफारस शासनाला देखील आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं करू. नक्कीच. आशाताई, आपण जे म्हटलं तो डिले जो झालेला आहे मेडिकल रिपोर्ट्स वीक होऊ नये केसमध्ये, या पर्टिक्युलर केसमध्ये यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत? खरं तर कुठलीही घटना घडल्यावर माहिती पडल्यावर त्याचा विदिन 3 to 5 hours
मेडिकल करून घेतलं पाहिजे, त्यासाठी त्याचा FIR दाखल झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपले माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख साहेब, त्यांनी ज्या शक्ती कायद्यावर काम केलं, हैदराबादचा जो कायदा होता तो हैदराबादकडून आपल्याकडे आणला होता, तो मंजूर का नाही केला जात? त्यात सगळे डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. म्हणजे रादर आय विल रिक्वेस्ट रुपालीताई की राज्य महिला आयोगानं दबाव आणून तो शक्ती कायदा लवकरात लवकर अवलंब त्याचा करावा, इम्प्लिमेंट करावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राहिला प्रश्न या डिलेसाठी अजून काय करता येईल किंवा असं होऊ नये म्हणून काय करता येईल. तर जसं आपण ती जी बस नेणारी बस किंवा रेसिडेन्शियल आदिवासी आश्रमशाळा आपल्याला आठवत असेल पाळ्याची केस, तर महिला अधीक्षक तिथे असाव्या, महिला केअरटेकर असाव्या. असं मुलींसाठीच काय, लहान मुलांसाठी सुद्धा महिला केअरटेकर. नक्कीच, पण आता ह्या केसमध्ये असं काहीच नाही आशाताई. आता ही केस, ह्या केसमध्ये तो सुटू नये ह्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे? अक्षय शिंदे सुटू नये ह्यासाठी काय दक्षता? म्हणजे खर तर त्या पोरीच्या योनी मार्गातला जो केमिकल अनालिसिस साठी द्राव पाठवलेला आहे, द्रव लिक्विड, त्यामध्ये काय निघतं त्यावर अवलंबून आहे. अदरवाईज सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस, कारण CCTV नाहीत, तो कंत्राटदार असल्यामुळे तिथे तो त्या दिवशी नव्हता हे आरामात तो तयार करेल, कारण हेच चालतं सगळीकडे. म्हणजे ठीक आहे आपण हे करू नये, काय म्हणतात त्याला, राजकारण आणू नये, पण ती संस्था कोणाची आहे, त्याला कोणाचा आशीर्वाद आहे, ती कोणाच्या जिल्ह्यातली आहे, ते काय करते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम, कारण लाठीचार्ज सारखं काही झालं असं झालं नाही, म्हणून काय झालं. हा, आशाताई आपला आवाज आम्हाला ऐकू येत नाहीये. संगीताजी मी आपल्याकडे येते. खरं तर आपण ऐकलं असेल आता आशाताईंनी काय म्हटलं ते, आणि अशा पद्धतीचा डिले झालेला आहे. आज बदलापुरात लोकांचे जे भावना होत्या त्या सुद्धा आपण बघितल्यात. काय सांगाल? नक्कीच बदलापूर शहरामध्ये ती अशी एकच शाळा नाहीये, अशा असंख्य शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये हे सर्रास प्रकार कदाचित होत असतील, पण दबावामुळे किंवा आपल्या मुलाला भविष्यात पुढे त्रास होईल म्हणून कदाचित पालक पुढे येतही नसतील. पण हे जे प्रकार आहेत हे प्रकार थांबणं फार काळाची गरज होती. कोरोना काळामध्ये बदलापूर शहरामध्ये सर्व शाळांनी पालकांना एवढा त्रास दिलेला की त्यांचे पासबुक चेक करणं, शाळेची फी नाही भरली म्हणून त्या मुलांना शाळेच्या परीक्षेला बसू न देणं, शाळेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर उभं करणं, शाळेतून बाहेर काढणं, हे प्रकार सर्रास बदलापूर शहरामध्ये होत होते, जे कुठेही मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा इतर शहरांमध्ये होत नव्हते. त्याचा सुद्धा कुठेतरी राग पालकांच्या मनामध्ये होता. आणि त्याचबरोबर ही मी पुन्हा सांगते की ही एकमेव शाळा नाही, अशा असंख्य शाळा असतील की त्या शाळांचा राग त्या पालकांच्या मनामध्ये होता. तो उद्रेक जो आहे तो आज बदलापूरकरांना किंवा संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला. संगीताजी तुम्ही जो एक मुद्दा उचलला तो घेऊन मी रुपालीताईंकडे जाते. रुपालीताई, संगीताजींनी म्हटलं की असे इतरही प्रकार होत असतील, आणि खरं तर इथं एक नाही तर 2 पीडित चिमुरड्या आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या शाळेमध्ये असे म्हणजे 1 ऑगस्टला हा अक्षय शिंदे तिथे जॉईन झाला आणि अगदी 13-14 दिवसातच ह्या घटना घडल्या आहेत. तर अजूनही तिथे लहान मुलं असू शकतील ज्यांनी सांगण्याची हिंमत केली नसेल, कळलं नसेल, बोलता नसेल आलं, सांगता नसेल आलं. आपण त्याची चौकशी किंवा तपास करून घ्यायचा काही विचार आहे का? यामध्ये ही घटना जी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आज जर कोणावरती प्रसंग घडले असेल किंवा अशा काही घटना घडल्या असेल तर त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि निश्चितपणे न्याय मिळवून देऊ हा विश्वास या निमित्तानं मी देते. आणि केवळ या शाळेमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने आव्हान करत असतो की कुठेही अन्याय होत असेल तर आमच्याशी संपर्क साधा. स्थानिक पोलीस स्टेशन असेल, बीट मार्शल असेल, दामिनी पथक असेल, भरोसा सेल असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन तुमची तक्रार नोंदवा, जेणेकरून या अन्यायाला वाचा फोडेल. कारण माणसांच्या कळपामध्ये वावरणाऱ्या हिंस्र श्वापादांचा नायनाट आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. कायदा सुव्यवस्था प्रशासन चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करेल, पण जबाबदार नागरिक म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर झालेले अत्याचार, पालकांच्या संतापाचा उद्रेक, रस्त्यावर रेल्वे ट्रॅकवर हजारोंच्या संख्येनं उतरलेले नागरिक, दगडफेक, फाशीची मागणी, सतत घडणाऱ्या घटना यासह अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्याबरोबर 0 आवरमध्ये उपस्थित होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी राज्य महिला आयोग सदस्या डॉक्टर आशा मिरगे आणि बदलापूर प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनसे शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर. आपण त्यांच्याशी मागच्या सेगमेंटमध्ये चर्चा केली होती. आता हीच चर्चा पुढे नेऊया. आशाताई, मी आपल्याकडे येते. आपल्याला आठवत असेल की अकोल्यातलीच एक प्रकरण होतं ज्यामध्ये एका शाळेत अशाच पद्धतीचं घटना घडली होती, मात्र तिथे मुलींचा आकडा हा खूप मोठा होता. यावेळेला मला आठवतं आपण महिला आयोगाच्या सदस्या होत्या आणि आपण प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक मुलीशी बोलून तिच्याकडनं लिहून घेतलं होतं नक्की की तिचं काय काय घडलं. अशा पद्धतीचं काहीतरी आता ह्या शाळेत व्हायला पाहिजे का? समिती गठीत करा. मंत्री किंवा राज्य महिला आयोग यांच्या संदर्भातली अथॉरिटी असलेली, पण प्रत्येक ठिकाणी अपरोक्ष, जे तुम्हाला आठवत आहे बरोबर आहे की त्या शाळेचे सगळे त्यांच्या त्या स्कूलच्या टीचर्स असतील, HOD असतील, प्रिन्सिपल असतील, यांना बाहेर ठेवून 357 मुलींचा आपण सलग इंटरव्ह्यू घेतला होता. आणि तो इंटरव्ह्यू घेताना सहजासहजी, आता रुपालीताई पण म्हणाल्या कोणी असेल तर त्यांनी समोर यावं. मला हा अनुभव आहे, सहजासहजी कोणीही समोर येत नाही. घटना घडली असली तरी माझ्या मुलीची बदनामी होईल, माझ्या मुलीचं लग्न होणार नाही, आमचं कुटुंब काय वगैरे अशा पद्धतीच्या ढोंगी, म्हणजे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ढोंगी कारणांसाठी पालक लोक बॅकफुटवर जातात. आणि म्हणून डायरेक्ट मुलींशी संवाद साधून समुपदेशन करून आणि वी आर हिअर टू गिव्ह यू जस्टिस, आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी आलोय, तुमचा त्रास कमी करण्यासाठी आलोय, असा त्यांना विश्वास दिला तर त्या मुली असं सांगतात. आणि त्या मात्र आता तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की त्या प्रकरणातल्या 3ही आरोपींना 7 वर्षाची शिक्षा, कन्व्हिक्शन झालेलं आहे. आणि त्यावेळेला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी असतील किंवा त्या काळातले आमचे पोलीस अधिकारी असतील, त्यांनी मला खूप चांगली मदत केली होती, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आता अजून एक महत्वाचा विषय की असं घडतं का आणि ते कमी होण्यासाठी काय करायला पाहिजे. आता कोणीतरी म्हटलं की अशी श्वापद अडवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. अशी श्वापद तयारच मुळात का होतात याचं मुख्य कारण आहे व्यसनाधीनता. आणि ही व्यसनाधीनता दिवसेंदिवस जास्तीत जास्त होत आहे. त्याचं कारण आहे इझिली अवेलेबल ड्रग्स, गांजा, दारू एक्सेट्रा. आणि ही रिकामी पोरं, सगळी पोरं ज्याला आपण म्हणतो, बेरोजगारीमुळे जी रस्त्यावर फिरतात त्यांना कुठल्या तरी पॉझिटिव्ह प्रोजेक्ट मध्ये एंगेज ठेवणं हे पालकांचंच नव्हे, शासनाचं, प्रशासनाचं, समाजाचं पीअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो, आणून त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी करणं, त्यांना कशात तरी गुंतवून ठेवणं. नक्कीच आशाताई, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडताय. मात्र त्याआधी मला संगीताजींना हे विचारायचंय की हा जो अक्षय शिंदे आहे, आत्ताचा जो आरोपी आहे, त्याची काय पार्श्वभूमी आहे? काही कळलंय का त्याच्याबद्दल? तो कुठं राहतो, तो कुठनं आला, तो त्या शाळेत कंत्राटदारांना आणला मान्य आहे, पण काय पद्धतीनं तो आला? तो जो आरोपी आहे तो आरोपी बदलापूर मधल्याच मध्येच राहणारा आहे. आणि 1 तारखेला तो त्या शाळेमध्ये जॉईन झाला. पण त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण जर बघितली तर तो क्रिमिनल आहे असं आम्हाला समजलं. पण ज्या वेळेला पोलीस स्टेशनला ह्या आरोपीला पकडलं त्यावेळेला तिथे जे सिनियर पी आहे त्या म्हणाले मला की तो विकृत आहे. तर मी म्हटलं तो विकृत असेल तर त्याला शाळेने ठेवलं कसं? म्हणजे जर तो तशा प्रवृत्तीचा माणूस असेल तर शाळेने त्याला ठेवताना विचार करणं फार गरजेचं होतं. म्हणजे पोलिसांना माहिती होतं की तो एक विकृत व्यक्ती आहे. विकृत असेल हा शाळेने सांगितलं होतं, सांगितलं की तो विकृत आहे. विकृत व्यक्तीला ती शाळा ठेवते कशी, हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. शाळेत ठेवताना जर अशा माणसाला जर ठेवलं तर तो माणूस विकृत आहे म्हणून तो तसं काही करू शकतो, किंवा भविष्यात तो विकृत आहे म्हणून त्याला कदाचित सजा देखील होणार नाही. तो सरास तसाच बाहेर येईल की बाबा तो वेडा आहे किंवा तो विकृत आहे, तो तसाच आहे म्हणून त्याला प्रशासनाकडे सोडलं देखील जाईल. तर शाळेने ठेवताना
कामावर ठेवताना फार गरजेचं होतं की तो काय वृत्तीचा माणूस आहे बघणं. म्हणजे आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट जे बघतो मागतो तर ते कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतला आहे की नाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच संगीताजी. आशाताई, एक प्रश्न जो सतत मनात येतो तो हे आहे की प्रत्येकच गुन्हा बघितला तर आपल्या देशातला जो कन्व्हिक्शन रेट आहे तो फार कमी आहे. आत्ता आपण कसं बघता, काय आहे कन्व्हिक्शन रेट, काही सांगू शकाल का? अशा गुन्ह्यांचे जे आरोपी असतात त्यांना किती टक्के लोकांना खरंच यात सजा होते? NCR 7.4% कन्व्हिक्शन रेट. आणि त्याला ही सगळी कारणं जबाबदार आहेत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जेव्हा तारीख पे तारीख चालू होते आणि ही मुलगी लग्नाला येते तर आपोआपच तिचे पॅरेंट्स म्हणतात चला केस मागे घेऊया, म्हणजे लग्नानंतर तिच्या सासरी त्याची काही रेमनंट नको, कटकट. हा एक कारण आहे. दुसरं कारण आहे अशा पद्धतीनं डिले करत पोलीस स्टेशन मधूनच सगळे पुरावे नष्ट करण्याचा एक घाट घातलेला असतो. जे आपलं हिट अँड रन वाली पुण्याची केस आहे अशा पद्धतीनं कुठे डॉक्टर विकला जातो तर कुठे पोलीस विकला जातो तर कुठे कुठे जज महोदय सुद्धा विकले जातात. आणि या सगळ्या या भ्रष्टाचारामुळेच मुळात आपला कन्व्हिक्शन रेट कमी आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगावंसं वाटेल मला की मुळात अशा प्रकरणांचा तक्रार रेट सुद्धा 13.something%, 14% पूर्ण नाहीये. म्हणजे जितक्या घटना घडतात, 100 घटना घडल्या तर फार फार तर 14 घटनांची तक्रार होते. हे पण खूप शोकांतिक आहे, कारण कुठेतरी लोकांना माहिती असतं न्याय मिळणार नाही, उलट पक्षी बदनामी होईल, नुसतं त्याची चर्वण चर्चा होईल आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या. उन्नाव झालं की हैदराबाद झालं की पुणे झालं की कलकत्ता आणि कलकत्ता झालं की ठाणे, हे चालू राहणार असं वाटतं. म्हणून हे कसं राहिला प्रश्न एक महत्वाचा की याच्यावर काय करता येऊ शकतं. एकमेव गोष्ट याच्यावर करता येऊ शकते, एकमेव गोष्ट की जेव्हा अशी काहीतरी घटना घडेल खरोखरच आपण सर्वांनी, जसं तुम्ही पहिल्यांदा बोललात, राजकारण, जातपात, धर्म, काय वेळ आहे, किती पैसेवाली आहे, गरीबाई श्रीमंत आहे, हे सगळं सोडून ती एक मुलगी आहे असं म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे चारी बाजूंना रान उठवलं पाहिजे. घटना घडली की आपण चर्चा करतो, रान उठवतो आणि पुन्हा दुसऱ्या घटनेची वाट पाहतो. हे सगळ्यात नक्कीच आशाताई एक महत्वाची गोष्ट आपण मांडली आहे. मी संगीताजी आपल्याकडे येते. आज आम्ही आंदोलन पाहिलं, लोकांचा राग, संताप, उद्रेक सगळं पाहिला, पण या अशा घटनांमधनं राजकारण बाजूला येणाऱ्या काळात राहील का? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच राहील, नक्कीच राहील. कारण ज्या वेळेला माझ्याकडे हा विषय आला त्यावेळेला मी एक पक्ष म्हणून नाही किंवा मी त्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही, तर मी एक महिला आहे आणि महिलेला मात्र मला न्याय द्यायचा आहे किंवा तिला भविष्यात न्याय मिळवून देण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. तिच्यावर तिच्याशी संबंधित जो काही आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल कसा करून घेता येईल याच्यासाठी मी प्रयत्न केला. आणि माझ्या बरोबर बदलापूर शहरातल्या माझ्या असंख्य मैत्रिणी ज्या वेगवेगळ्या पक्षाच्या होत्या त्या माझ्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी देखील झाल्या आणि त्याचाच जो परिपाक आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. संपूर्ण बदलापूर शहर पेटलं आणि नुसतं पेटलंच नाही तर सगळ्यांची एकच मागणी आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक वरती चालावी. आणि ही काळाची गरज आहे, कारण जर आपण एकत्र आलो नाही किंवा आपण महिला म्हणून जर पुढे आलो नाही तर हे खूप भयानक, म्हणजे आपण पुढे भविष्यामध्ये रस्त्यावर चालू पण शकत नाही. त्यामुळे एक थोडंसं मी पक्षाची हे करीन की पक्षाचं पद जरी माझ्याकडे असलं तरी सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक महिलेचा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेला जात धर्म आम्ही कुठलाही बघत नाही. एक महिला म्हणून मी तिच्यासाठी मदतीला गेली, तिला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या मैत्रिणी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि आम्ही कुठेतरी आज बदलापूर शहर आपल्याला पेटलेलं बघायला मिळालं. कारण बदलापूर शहराच्या जनमानसामध्ये देखील कुठेतरी ह्या गोष्टीचा राग होता. त्यामुळे आणि एक नाही तर दोन मुली म्हणजे अगदी त्या लहान ज्या चिमुरड्या आहेत त्या एक नाही तर 2 मुलींच्या बाबतीत जर अशी घटना घडते तर त्याचा उद्रेक हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि तो बदलापूरमध्ये झाला. नक्कीच आशाताई, संगीताजी, आपल्या दोघींचं आभार. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या ह्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात. बदलापुरातील अभयांसोबत झालेल्या अत्याचाराबाबत आपण चर्चा करत होतो. या निमित्तानं NCRB म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची आकडेवारी पाहूयात. 2022 साली देशात
बाल अत्याचाराच्या 1,62,449 घटनांची नोंद झाली. त्यातल्या 39.7% गुन्हे म्हणजे जवळपास 62,000 गुन्हे पॉक्सो अंतर्गत येतात, ज्यात बलात्काराचाही समावेश आहे. 2017 ते 2022 या 6 वर्षात पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांमध्ये तब्बल 95% वाढ झाली आहे. आकडेवारी चिंताजनक आहे. 2012 साली आलेल्या पॉक्सो कायद्यात मोदी सरकारनं 2019 साली आणखी कठोर कलमं टाकली आहे. अगदी फाशीच्या शिक्षेची तरतूदही टाकली आहे. मात्र गुन्हेगारांना ना समाजाची भीती उरली आहे ना कायद्याची. पॉक्सोचे अर्धे अधिक खटले तर 3-3 वर्ष चालतात. 2022 सालच्या आकडेवारीत तर 5 ते 10 वर्षांपेक्षा जास्त चाललेल्या खटल्यांची संख्या 4,000च्या जवळ आहे. ही आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. याच आकडेवारीनंतर आता आपण पाहूयात बदलापूर प्रकरणावर जनतेच्या प्रतिक्रिया, आणि त्यासाठी जाऊयात आपल्या ब्लॅक स्क्रीनवर. आजचा आपला प्रश्न सांगते, बदलापूर प्रकरणात फडणवीसांकडून SIT स्थापनेची घोषणा, 4 वर्षांच्या 2 चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा मिळेल असं वाटतं का? आपल्याला सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. पहिली प्रतिक्रिया Xवरून लकी जाधव, आपलं सरकार कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे असा अत्याचार करणाऱ्या आरोपीला फक्त काही दिवसांकरता जेल बंद होतो, यापुढेही असेच चालू राहणार. Xवरूनच वैष्णवी नाईकवडे, त्याला शिक्षा होण्यास किमान 2 ते 4 वर्ष लागतील, तोपर्यंत आणखी कितीतरी चिमुरड्यांवर असे अत्याचार होतील. अशा नराधमांना भर चौकात बांधून दगडाने ठेचलं पाहिजे. Xवरूनच चेतन गरजे, पोलीस का तक्रार घेत नाही, त्यांना तसे सांगण्यात आले आहे का, आणि नसेल तर का दिरंगाई करतात पोलीस. फेसबुकवरूनच प्रकाश गायकवाड, जोवर या नेत्यांवर अशी वेळ येत नाही तोवर त्यांना पीडित कुटुंबियांची वेदना कळणार नाही. फेसबुकवरून अभय राठी, त्याला फाशी मिळणार नाही, फक्त जेल होईल, काही वर्ष फुकट पोचला जाईल. यूट्यूबवरूनच संतोष यादव, गुन्हा दाखल करण्यास वेळ लागला, यावरून पोलीस प्रशासन किती गंभीर आहे हे समजतं. यूट्यूबवरूनच राकेश लहाने, बोलवा विशेष अधिवेशन आणि करा ना कडक कायदे. इंस्टाग्रामवरून प्राजक्ता पाटील, राजकीय संबंध नसतील तर नक्की फाशी मिळेल. इंस्टाग्रामवरूनच रमेश कांगणे, केंद्र सरकारने एक कठोर कायदाच बनवावा आणि त्याची अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी. आणि आता आपण महाराष्ट्राचा कौल बघूया. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते, बदलापूर प्रकरणात फडणवीसांकडून SIT स्थापनेची घोषणा, 4 वर्षांच्या 2 चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा मिळेल असं वाटतं का? एकूण 45,000 मतं यूट्यूबवर. 61% म्हटलंय होय, 39% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 6,500 मतं, 74% होय म्हटलंय, 26% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं, 61% होय म्हटले, 39% नाही. बघूया Xचा कौल. 45% होय म्हटलंय, 55% नाही. मी सुरुवातीलाच कबुली दिली आहे की आज माझं मन सुन्न आहे, विषण्ण आहे. बदलापूरमध्ये त्या 2 चिमुरड्या मुलींसोबत जे घडलंय ते प्रोसेस करायला मेंदूला अजूनही जड जातंय, अवघड जातंय. त्या नराधमाची पशुसोबत तुलना करणं हा पशूंचा अपमान असेल हेही मला माहिती आहे. काही प्रश्न जास्त अस्वस्थ करून जात आहेत. इतक्या लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी एखाद्या महिला कर्मचाऱ्यावरच द्यावी हे तारतम्य शाळेनं का दाखवलं नाही? शाळेतील CCTV चालू का नव्हते?
शाळेनं पॉक्सोच्या नियमांप्रमाणे लैंगिक अत्याचाराची घटना 24 तासाच्या आत स्थानिक पोलिसांना किंवा बाल कल्याण समितीला का कळवली नाही? पोलिसांनी पालकांची तक्रार दाखल करून घेण्यासाठी विलंब का केला? पोलिसांना हे प्रकरण अधिक संवेदनशीलपणे हाताळता आलं नसतं का? मला इथे हे आवर्जून सांगायचं आहे की बदलापूरमध्ये जमलेल्या सामान्य आंदोलकांच्या ज्या भावना आहेत त्याच माझ्यासहित कोट्यावधी सामान्य जनतेच्या आहेत. पण आपल्याला अनुभव आहे की अशा घटनांच्या आडून काही समाजकंटक किंवा काही राजकारणी आपला स्वार्थ साधतात. समाजमन आणि जमलेल्यांचा उद्रेक बघता सरकारनं तात्काळ जे जे करणं शक्य होतं त्याची आश्वासने दिली आहेत. फक्त सरकारनं ऑल टॉक नो शो असा प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळेल किंवा त्याच्या कर्माचं फळ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत असेल आणि हाच विश्वास त्या चिमुरड्या अभयांच्या पालकांना द्यायचा आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.